तर मी तुमची एक एव्ही बघितली. एव्हीमध्ये मला कळलं की तुम्ही नंतर जाताना बोललात की मला बोलता नाहीत. मला वाटतं की ज्या माणसाला खूप चांगला डान्स करता येतो तो माणूस खूप चांगला बोलतो सुद्धा. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये. काय सांगाल जेव्हा जज तुम्ही करता एक ज्युरी म्हणून तुम्ही कंटेस्टंटला बघता तेव्हा काय थॉट चालू असतात? कारण बारकाईने तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. अशा वेळी जजमेंट करणं किती कठीण असतं? ॲक्च्युली खूप कठीण असतं. कारण का माहिती आहे का, ज्यावेळेस आपण स्टेजवर असतो ना तेव्हा ती गोष्ट वेगळी. मग त्यावेळी त्या ह्याच्याप्रमाणे मी स्वतः असं ऑब्झर्व करते की मी तिथे असताना काय करत होती, त्या चुका यांच्याकडनं घडतायत की नाही त्या बघायच्या असतात ॲक्च्युली. बट मला असं वाटतं स्टेजमध्ये थोडंफार कोणी किती ग्रेट असो, किती छान डान्स करणारा असेल किंवा कुठलाही ज्या फील्डमधले जे काम करत असले स्टेजमध्ये थोडाफार फिअर असतो. जे आता मी इथे बसणार आहे तरीसुद्धा मला एक धकधक आहे. पण जजमेंट पास केल्यानंतर वाटतं की यार 19-20चा फरक होता. पण एखादा समजा तुमच्याकडनं असं झालं तर कधी असं वाटतं की माझ्याकडनं चूक झाली असं वाटतं? कधीतरी असं वाटतं? कारण 4-5 जण तुम्ही जज करता आणि कुणातरी एकामुळे वाटतं का माहिती आहे का, कारण कधी कधी असं होते की आपल्याला 3च जज म्हणजे 3च आपल्याला नंबर काढायचे असतात. पण कधी कधी असं असतं की ते 5ही होऊ शकतात. बट ते होत नसतं आणि समोरून देऊ शकत नाही आपण त्यांना. सो त्यावेळेस वाटतं, त्या व्यतिरिक्त असं वाटत नाही. जज म्हणून तुम्हाला सगळेच विनर वाटतात? येस, ते तर मेन आहे खरंच. चलो, थँक्यू सो मच.